आता बायकोला विचारल्याशिवाय किंवा तिच्या विरोधानंतरही जर तुम्ही बाटलीला हात लावलात तर तुमची रवानगी थेट कोठडीत होऊ शकते। ऐकायला थोडं अजब वाटत असलं तरी हेच आता कडू सत्य आहे। कारण घरांमध्ये दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या पतींसाठी नवा कायदा आलाय। नव्या भारतीय न्याय संहितेनुसार म्हणजेच BNS मध्ये आता जुन्या IPC 498 च्या जागी कलम 85 आणि 85B समाविष्ट करण्यात आलंय। या नियमानुसार केवळ शारीरिक मारहाणच नव्हे तर दारूच्या नशेत पत्नीला मानसिक त्रास देणं किंवा सतत टोमणे मारणं हा सुद्धा गंभीर गुन्हा मानला जाणार आहे। सरकारी आकडेवारीनुसार भारतातील 40% जास्त घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये दारू हेच मुख्य कारण असतं आणि म्हणूनच हा नवा कडक नियम आणला गेलाय। जर पतीनं दारूच्या नशेत पत्नीला त्रास दिला, शिवीगाळ केली किंवा कुटुंबाच्या गरजांकडे दुर्लक्ष केलं तर त्याला 3 वर्षांपर्यंत कठोर कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते। थोडक्यात सांगायचं तर आता बाटली उघडण्यापूर्वी बायकोची परवानगी घेणं तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या स्वातंत्र्यासाठी फायद्याचे ठरेल। त्यामुळे वेळीच सुधरा, नाहीतर पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागेल। हा व्हिडिओ आपल्या सर्व तळीराम मित्रांना शेअर करा आणि त्यांना या नवीन कायद्याची जाणीव करून द्या। सुरक्षित राहा, सुखी राहा।